आघाडीचा अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही. बाळासाहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे, जोपर्यंत तो निर्णय होत नाही. वंचित बहुजन आघाडी बरोबर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वतः वंचित सुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे. अधिकृतपणे ते आमचे महाविकास आघाडीचे घटक आहेत. आम्ही एकत्र चर्चा करतो, आम्ही एकत्र निर्णय घेतो. 2 दिवसापूर्वी स्वतः बाळासाहेब आंबेडकर या बैठकीस उपस्थित होते. आता एखाद दुसऱ्या जागेवरून काही चर्चा होत असतात. आता आम्ही काही पथ्य पाळतो बाहेर न बोलण्याची. आतमध्ये काय घडलंय ते बाहेर न बोलण्याची पथ्य आम्ही पाळतो. ही लोकशाही आहे. आम्ही ठरतो की बाबा हे आपल्याला बाहेर सांगायचं नाही, आपण चर्चा करू. आता त्यांच्या पक्षाचं धोरण असेल ते आघाडीचं की प्रत्येक गोष्ट उघड करावी, लोकांसमोर मांडावी. ते जास्त लोकशाहीवादी आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याही भूमिकेचं स्वागत करतो. अजित पवारांनी काल ट्विट केलं होतं, मागे ट्विट केलं होतं की अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांचे आमदार आहेत आणि म्हटलं शीर्ष नेत्यांनाच माहित नाहीये की राष्ट्रवादीचे आमदार कुठे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या नेतृत्वाखालचाच पक्ष आम्ही मानतो. तशी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची आहे. अजित पवार कधी गेले महाराष्ट्राबाहेर? मला विचारा एकदा. नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय या राज्यात ते कधी जाऊन त्यांनी राजकारण केलंय का? आता त्यांच्यावरती लादलाय भारतीय जनता पक्षाने म्हणून ते करतायत. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.